नेहा, आज ना मी खूप खुश आहे. का, काय झालं? अगं, माझी कॉलेजची एक जवळची मैत्रीण होती. तिचं आणि माझं ना मागच्या 2 महिन्यापूर्वी खूप मोठं भांडण झालं अँड वी वेअर नॉट ऑन टॉकिंग टर्म्स. पण परवा तिचा फोन आला, तिच्या मुलाचा वाढदिवस होता, तर तिने मला आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता आणि ती म्हणाली की झालं ते झालं, वी विल स्टार्ट फ्रेश. हो, अरे वा, खूपच छान. बाय द वे ईशा, तू आता म्हणालीस ना झालं ते झालं, त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? झालं ते झालं किंवा झालं गेलं ते गंगेला मिळालं किंवा झालं गेलं विसरून जाऊया, हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण आता लेट बायगॉन्स बी बायगॉन्सची 10 एक्झाम्पल्स बघूया. पहिलं उदाहरण आहे, मी आणि माझ्या मैत्रिणीने झालं ते झालं असं ठरवलं आणि आमच्या मैत्रीच्या नात्याला पुन्हा सुरुवात केली. मी अँड माय फ्रेंड डिसाइडेड टू लेट बायगॉन्स बी बायगॉन्स अँड रिबिल्ड अवर फ्रेंडशिप. झालं ते झालं, आता भूतकाळाचा विचार न करता भविष्यकाळावर लक्ष केंद्रित करूया. लेट्स लेट बायगॉन्स बी बायगॉन्स अँड फोकस ऑन द फ्युचर इन्स्टेड ऑफ द पास्ट. झालं गेलं ते गंगेला मिळू द्या. राग धरल्याने आणखीन फक्त जास्त वेदना होतील. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स, होल्डिंग ग्रजेस विल ओनली ब्रिंग मोर पेन. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या वादानंतर झालं गेलं विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आफ्टर देअर आर्ग्युमेंट, माय पॅरेंट्स चोज लेट बायगॉन्स बी बायगॉन्स अँड मूव्ड ऑन. आपण झालं गेलं ते विसरून उज्ज्वल उद्यासाठी एकत्र काम करायला हवे. वी शुड लेट बायगॉन्स बी बायगॉन्स अँड वर्क टुगेदर फॉर अ बेटर टुमॉरो. रोहितने माफी मागितली आणि रियाने त्यांच्या नात्यासाठी झालं गेलं विसरून जाण्याचा निर्णय घेतला. रोहित apologized and Riya decided to let bygone be bygones for the sake of their relationship. जेव्हा आपण आपल्या जवळच्यांकडून दुखावले जातो तेव्हा ते विसरणे अवघड असते, पण कधी कधी शांतता हवी असल्यास झालं गेलं ते विसरावं लागतं. इट्स डिफिकल्ट टू फॉरगेट वेन वी गेट हर्ट बाय आवर क्लोज्ड वन्स, बट समटाइम्स वी हॅव टू लेट बायगॉन्स बी बायगॉन्स टू हॅव पीस. आता वेळ आली आहे की झालं गेलं विसरून आपण नव्या जोमाने सुरुवात करूया. इट्स टाइम वी लेट बायगॉन्स बी बायगॉन्स and starts with new energy. आम्ही झालं गेलं विसरून भविष्यकाळावर भूतकाळाचा परिणाम होऊ न देण्याचं ठरवले. वी डिसाइडेड टू लेट बायगॉन्स बी बायगॉन्स अँड टू नॉट टू लेट द पास्ट अफेक्ट अवर फ्युचर. तर लेट बायगॉन्स बी बायगॉन्सचा वापर कसा करायचा हे तुम्हाला कळलं असेल. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.